एक महत्त्वाची घडामोड शिर्डीतील साई संस्थानच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा असं सुजय विखेंनी म्हटलेलं आहे। माजी खासदार सुजय विखे यांनी साई संस्थान प्रशासनाकडे ही मागणी केली। देशातील सगळे भिकारी शिर्डीत गोळा झाले आहेत असंही त्यांनी वक्तव्य केलं। तर शिर्डीत साई भक्तांना मोफत जेवण निरंतर सुरू राहील असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। सुजय विखेंच्या बोलण्यामुळे भावना दुखावल्या हे मान्य करतो असंही राधाकृष्ण विखे म्हणाले। दरम्यान माजी खासदार सुजय विखे हे वक्तव्यावर ठाम आहेत। कुठल्याही साई भक्ताला हिणवलं नाही असं सुजय विखेंचं म्हणणं आहे। प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, पेड केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे। तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा। अख्खा देश इथं येऊन फुकटले होते, भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले। कृपया करून प्रसादालयामध्ये मोफत जेवण हे आपण बंद करावं ही माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे। आणि ग्रामस्थांसमवेत मीटिंग घेऊन निश्चित आम्हाला आंदोलन करायची वेळ आली तरी आम्ही करणार। भक्तांना येणाऱ्या प्रसाद मोफत मिळाला पाहिजे, शुल्क आकारण्याची आवश्यकता नाही आहे। आणि तशा पद्धतीनं प्रशासनाने ज्या साई भक्तांच्या वर्ग देणगीतून जो महाप्रसादाचं जे काम सुरू केलं आहे ते निरंतर चालू राहील। त्याच्यातून शब्दाचा विपर्यास झालेला आहे। मी आता डॉक्टर सुजयशी बोललो, मी मान्य करतो की जो शब्द वापरला गेला त्यामुळे थोडे भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल मला जर खरं म्हणजे मी त्याचा तो हेतू नव्हता। साई भक्तांना हिणवण्याचा कुणीही प्रयत्न करत नाही। साई भक्त हे आदरणीयच आहेत। भिकारीचा शब्दाचा उल्लेख हा जेन्युइनली त्या शब्दाचा अर्थ पोलीस स्टेशनमध्ये काढलेल्या रेकॉर्डनुसार तुम्हाला मिळेल की किती अपराधी जे पकडले गेले, किती असे भिकारीचे सोंग घेऊन आलेले लोक जे पकडले गेले, याचा पूर्ण रेकॉर्ड पोलीस स्टेशनकडून अधिकृतपणे मी जाहीर करणार आहे। कधीही संस्थांकडे आम्ही प्रश्न घेऊन गेलो तर संस्थान म्हणतं आमच्याकडे पैशाची उपलब्धता नाही, तर आम्ही त्यांना एवढं सांगितलं की पैशाची उपलब्धता नसेल तर या जेवणाचा खर्च 10 रुपये मात्र घेतल्याने जो काही पैशाची बचत होईल त्याचा खर्च मुलींच्या शिक्षणासाठी व्हावा ही माझी माफक अपेक्षा आहे आणि त्या भूमिकेशी मी ठाम राहणार।